जय श्रीराम. दुसरा सोमवार चालू आहे श्रावणचा आणि पार्किंग पाहू शकता. 5 पार्किंग आहे, 5चे 5 पार्किंग फुल आहे. मित्रांनो, जय श्रीराम. रात्रीच्या 11:15 वाजलेत आणि मला असं कधी वाटलं पण नव्हतं की माझं हे 7वं ज्योतिर्लिंग अशा पद्धतीने होईल. मी निघालेलो आहे भीमाशंकर या ठिकाणी. श्रावणातला हा दुसरा सोमवार, पावसाचे वातावरण आणि तो सह्याद्रीच्या कुशीत असलेला घनदाट जंगलामधला धुक्याने भरलेला रस्ता. तर मित्रांनो, आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओ पाहायला मिळतील. रविवारच्या संध्याकाळी 12:15 वाजता फलटणमधून निघून आम्ही श्रावणच्या दुसऱ्या सोमवारला आलो आहोत भीमाशंकर या ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेण्यासाठी. हर हर महादेव. श्रावणी सोमवार असल्यामुळं गर्दी तर खूपच होती. जवळजवळ 1 ते 2 किलोमीटर एवढी लांब लाईन लागलेली दर्शनासाठी. तर काय असेल बरं या ज्योतिर्लिंगाची पौराणिक कथा? चला तर मग सांगतो. त्रिपुरासुर आणि भीम या 2 राक्षसांचा वध केला होता महादेवाने या ठिकाणी. पौराणिक कथा अशी सांगते की कुंभकर्णाचा मुलगा भीम या राक्षसाने या ठिकाणी अतांग तपश्चर्या करून शक्ती प्राप्त केली होती आणि इथल्या ऋषीमुनींवर अत्याचार करत होता. या राक्षसांचा वध करून महादेव ऋषीमुनींच्या प्रार्थनेमुळे या ठिकाणी ज्योतिर्लिंग म्हणून स्थित झाले. गर्दी तर खूपच होती, त्यामुळे व्हिडिओ सुद्धा नीट काढता आला नाही, पण दर्शन मात्र एक नंबर झालं. मंदिराचा परिसर आणि मंदिर स्वतः इतकं सुंदर असून यालाच अजून सुंदर बनवायचा प्रयत्न चालू आहे. सोप्या भाषेत बोलायला गेलं तर जीर्णोद्धार चालू आहे. बम बम बोले, बम बम बोले, हर हर. मंदिराच्या पाठीमागेच हे रामाचं मंदिर होतं. या ठिकाणी दर्शन घ्यायला गेलो. या राम मंदिरात अतिशय प्रसन्नतेचं वातावरण होतं. दर्शन घेऊन जसे बाहेर पडलो तसे वानरूपी हनुमान पाहायला भेटले. श्रावणातला दुसरा सोमवार असल्यामुळे गर्दी तर खूपच होती. जशी जशी सकाळ होत होती तशी तशी गर्दी सुद्धा वाढत होती. जी 2 किलोमीटर अंतराची लाईन होती ती 5 किलोमीटर अंतरावर झाली. जय श्रीराम. आपण दुसरा सोमवार चालू आहे श्रावणचा आणि आपण आलो आहोत भीमाशंकर येथे. पार्किंग पाहू शकता. 5 पार्किंग आहे, 5चे 5 पार्किंग फुल आहे. तर मग तुम्ही कधी येताय भीमाशंकरचे हे दर्शन घेण्यासाठी? कमेंटमध्ये नक्की कळवा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय श्रीराम.